गलद्दानगण्डम् इलद्भृङ्गखण्डम् चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डम् लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डम् शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती
तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्रीमदाद्य शंकराचार्य विरचित विवेक चूडामणी या ग्रंथाधारे आपले चिंतन सुरू आहे. आणि आचार्य आत्मज्ञानाचं जे फल, त्या विषयाचं विवेचन करीत आहेत. आत्मज्ञानाचं नेमकं फल काय आहे, हा विषय आपला सुरू आहे. आणि मागील वेळेला श्लोक क्रमांक 425 इथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला होता. ज्ञानोत्तर बाह्य प्रवृत्तीरूप कर्म ज्ञानाकडून घडणं शक्य नाही, हा प्रामुख्याने विषय सुरू आहे. काय म्हणालो मी? ज्ञानोत्तर सगळ्यात महत्वाचं. ज्ञान झालेलं आहे, त्याच्यानंतर काय होतं तर ज्ञानोत्तर बाह्य प्रवृत्तीरूप कर्म हे त्या ज्ञानाकडून म्हणूया, जीवनमुक्ताकडून म्हणूया, घडणं शक्य नाही. आणि सांगताना श्लोक क्रमांक 423, 24, 25 या तीनही श्लोकांमध्ये आचार्यांनी तर्कशुद्ध प्रश्न उपस्थित केले, ज्याचा आपण मागच्या वेळेला सगळा विचार केला. तीनही प्रश्नांचा उद्देश आचार्यांचा एकच होता की हे असं कर्म घडणं त्या ज्ञानाकडून शक्य नाही. पुन्हा लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीचं कर्म बाह्य प्रवृत्ती रूप कर्म घडणे शक्य नाही असं म्हटलेलं नाही. मागच्या वेळेला तो बारकावा आपण बघितला होता. सत्याचा अनुभव घेतलेला हा जो ज्ञानी म्हणा, महात्मा म्हणा, जीवनमुक्त म्हणा, त्यांनी सत्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळे जगतासंबंधी दृढ मिथ्यात्व निश्चय त्याचा झालेला असतो. मिथ्या शब्द बऱ्याच वेळेला आपण समजून घेतलेला आहे. आणि निश्चय होतो, मिथ्यात्व निश्चय होतो, याचा अर्थच त्याच्यात अनस्यूत आहे की त्यालाही जग कळतं, दिसतं, भासतं, त्यातले भेद कळतात, नाही तर गोंधळ उडाला असता व्यवहारात. पण जसं ते मृगजळ, कळलं हे मृगजळ आहे तरी दिसत राहतं, तसं कळलं हे मिथ्या आहे तरी जग दिसत राहतं. पण असा जो ज्ञानी, त्याचा दृढ निश्चय झालेला असतो काय, की हे जग कसं आहे, मिथ्या आहे, सत विलक्षण आहे, असत विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे. आणि असा निश्चय झाल्यामुळे त्याच्याकडून कर्तृ भोक्तृत्व रूप आणि फलासक्ती रूप बाह्य प्रवृत्ती होणंच शक्य नाही. पुन्हा मृगजळ, ते मृगजळ मला दिसतंय, भासतंय, कळतंय, पण ते पाणी नाही, हा अनुभव घेतलेला आहे, सत्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे पाण्यासंबंधी जे जे विचार शक्य आहेत ते जसं आपण मृगजळासंबंधी करत नाही, तसा हा जो ज्ञानी महात्मा जीवनमुक्त सत्य अनुभव घेतल्यामुळे मी करता नाही, मी भोगता नाही, कर्तृभोक्तृत्व रूप म्हणा, फलासक्ती रूप, ही जी बाह्य प्रवृत्ती रूप जे जे कर्म आहे ते त्याच्याकडून घडणं शक्य नाही, हा विषय. सदैव ब्रह्मानंदामध्ये
डुलणारा तो ज्ञानी, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, सद्गुरूंचं वर्णन आपल्या सर्वांना पाठ आहे. सदैव ब्रह्मानंदामध्ये ते डुलतायत. असा जो ज्ञानी, त्याची सुखासाठी विषयाकडे बाह्य प्रवृत्तीसह धाव असेलच कशी? शक्य नाही आहे. थोडक्यात शक्य नाही हे सांगण्यात आले प्रश्नरूपाने. हे जसं शक्य नाही आहे. कारण धाव कशासाठी विषयाकडे? सुखासाठी. मी सुखरूप आहे हे कळल्यानंतर त्याचा जो स्रोत आहे, त्याचा जो उगम आहे, तो प्राप्त झाल्यानंतर त्या सुखाच्या प्रवृत्तीकडे किंवा विषयाकडे प्रवृत्ती कशी होईल? ती नाही तोपर्यंत स्वाभाविक आहे होणं. कारण ती नाही याचा अर्थ काय आहे? विषयात सुख आहे, जग सत्य आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, हे जोपर्यंत वाटत राहतं तोपर्यंत बाह्य प्रवृत्ती अगदी स्वाभाविक आहे. माऊली तिसऱ्या अध्यायात म्हणते की जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही. ही निरार्थता नाही म्हणून व्यापार स्वाभाविक आहे, बाह्य प्रवृत्ती स्वाभाविक आहे. जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही. पण जेव्हा हे संपतं तेव्हा काय होतं? मग संतुष्टीची ठाई कुंठे सहज. जोपर्यंत मला निरीच्छ स्थिती प्राप्त झाली नाही तोपर्यंतच हे बाह्य प्रवृत्ती रूप कर्म करणं आहे. म्हणून तर म्हणून तर ते कर्म करत असताना सुद्धा भगवंत, संत, शास्त्र आपल्याला अखंड सांगताय की अरे ठीक आहे, अजून नाही आपल्याला निरीच्छ स्थिती प्राप्त झालेली, बाह्य कर्माकडे प्रवृत्ती होते आहे, पण ते कसं करा? मग निष्काम करा, भगवंताला त्याची फलं अर्पण करून करा. परिणाम एकच आहे. म्हणजे जे आपण मागच्याला बोललो होतो, काय? हा जो प्रवृत्ती रूप किंवा प्रवृत्ती लक्षण धर्म आहे, तो मला या निवृत्तीरूप लक्षण धर्माकडे घेऊन जाईल. हा अभ्युदय जो आहे माझा, तो मला निःश्रेयसाकडे घेऊन जाईल. किती तर्कशुद्ध आहे, पाहायचं का? छान साधनाशास्त्र सुद्धा. त्यामुळे निरीच्छ स्थिती प्राप्त जोपर्यंत मला होत नाही तोपर्यंत बाह्य प्रवृत्तीचं कर्म करणं आहे. पण एकदा दृढमिथ्यात्व निश्चय रूप ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला हा जो ब्रह्मज्ञानी असतो, त्याचा दृढ मिथ्यात्व निश्चय झालेला असतो. त्याला अतिशय सुंदर शब्द परमपूज्य काकांनी आपल्याला दिलेला आहे, त्याला बाध असं म्हणतात. कारण पुन्हा एकदा संसार दिसत राहतो, जगत दिसत राहतं, व्यवहार करावे लागतात. तो जनार्दन स्वामींसारखा, एकनाथ महाराजांसारखा प्रापंचिक असेल तर प्रापंचिक कर्तव्यसुद्धा असू शकतात. राजा जनकासारखा असेल तर राजासारखी कर्म करावी लागतात. हे सगळं बोललो आपण मागच्याला. पण दृढ मिथ्यात्व निश्चय झालेला आहे, ब्रह्मज्ञान कारण प्राप्त झालेलं आहे. आणि मग अशा प्रकारचा जो महात्मा, तो या प्रकारचं कर्म करण्यास प्रवृत्त होत नाही. बाह्य प्रवृत्ती रूप हा विषय. आणि मग तो संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. ही जी निवृत्तीरूप संतुष्टी आहे, तिच्या ठाई तो स्थित असतो. उपरती इथला आपला शब्द वापरायचा झाला तर, उपरतीमुळे त्याला शांती प्राप्त झालेली असते. सशांतीमध्ये गच्छती, प्रशांत झालेला असतो तो. हा प्रशांत शब्द जास्त चांगला आहे, योग्य आहे चांगला म्हणण्यापेक्षा. कारण शांत तर मी पण होतो. कधी? गाढ झोपेमध्ये. माझ्यासारखे उपद्रवी लोक झोपले की इतरांना बरं वाटतं. अच्छा, झोपला वाटतं एकदाचा, चला थोडी डोक्याला शांती. जो झोपला तोही शांत, इतरांनाही शांती, अशी माझी अवस्था. तसं या ज्ञानाचं नाही आहे. अखंड
शांत, प्रशांत शब्द आपण बघत होतो, प्रशांत. त्याची शांती पुन्हा कधी ढळतच नाही. माझी तात्पुरती असते. गाढ झोप आहे तोपर्यंत शांत. जाग आल्याबरोबर पहिल्या क्षणी ओरडाआरडी सुरू. सांगितलं होतं तरी मला उठव, का नाही उठवलं? रामकृष्ण हरी, ज्याचं जे काय असेल ते. हा प्रशांत, संतुष्टीचे ठाई स्थित असतो, अखंड संतुष्ट. उपरत. आता मागे एक 2-3 सत्रांपूर्वी आपण 421 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण शिकलो होतो की वैराग्याचं फल काय आहे? वैराग्यस्य फलम बोध. बोध आहे म्हणजे ज्ञान. बोधाचं फल काय आहे? उपरती आहे. वैराग्य, बोध, उपरती. हे आपल्याला आचार्यांनी सांगितलं, असं आपण शिकलो. आणि आता आपल्या समोर जो श्लोक येतोय आजच्या अभ्यासाचा विषय म्हणून 426 क्रमांकाचा, त्याच्यामध्ये आचार्य आपल्याला काय सांगतात आहे, तर ही जी फलरूप प्राप्ती आहे. फलरूप प्राप्ती म्हणजे काय? बोध हे वैराग्याचं फल, आपण मगाशीच म्हणालो. म्हणजे ज्ञान. हे ज्ञान किंवा बोधाची ही जी फलरूप प्राप्ती आहे ती होण्यासाठी जे कारण आहे, तसं ज्ञानासाठी कारण वैराग्य आहे, उपरतीसाठी कारण ज्ञान आहे. ती जी फलरूप प्राप्ती आहे ती होण्यासाठी जे कारणरूप आहे अशी जी असलेली आधीची गोष्ट, त्याची कमाल मर्यादा. कमाल मर्यादा म्हणजे चरम अवधी म्हणा, चरमसीमा म्हणा, ती गाठावी लागते. आणि ही चरमसीमा, ही कमाल मर्यादा, या तीन गोष्टींची, कोणत्या तीन गोष्टी पुन्हा? वैराग्य, बोध आणि उपरती. ही काय आहे याचं विवेचन आता आचार्य आपल्यासमोर या श्लोकामध्ये करतायत. थोडक्यामध्ये आपल्याला कुठपर्यंत मजल मारायची आहे याचं सुस्पष्ट मार्गदर्शन आहे. कारण मी विरक्त आहे असं आपल्याला वाटतच असतं. आणि तेही मी सांगतही असतो किंवा लक्षात आणून देत असतो जाणीवपूर्वक लोकांच्या. आणि हे जेव्हा मी करतो तेव्हाच मी विरक्त नाही हे सिद्ध होतं. विनोदाचा विषय आहे. पण मुद्दा हा की मी स्वतःलाच प्रमाणित करतो, हां मी तर काय विरक्तच आहे, मी तर काय सज्जनच आहे, कोणाच्या अध्यात्मी मध्यात्मी मी कोणाला त्रास देत नाही, असे स्वतः अनेक जणांचे, अनेक पारमार्थिक लोकांचे स्वतःबद्दल समज असतात. मग माझ्याकडे जी विरक्ती आहे, माझ्याकडे जो सत्वगुण आहे, तो पुरेसा आहे का हे तपासून पाहण्यासाठी शुद्ध मराठीमध्ये मेजरिंग स्केल आचार्य आपल्याला आता देत आहेत या श्लोकामध्ये. कुठपर्यंत जायचं आहे कोणालाही विचारण्याची गरज नाही. हे जमलंय का काय? हे म्हणजे आता जो श्लोक आपल्यासमोर येतोय ते जमलं असेल तर जमलं, ते नसेल जमलं तर समजायचं काय, कितने पानी में है, व्हेअर डू वी स्टँड. आणि तिथून पुढे प्रगती कशी होईल याचा प्रयत्न करायचा. 426 क्रमांकाचा श्लोक वाचतो मी. वासनानुदयो भोग्ये वैराग्यस्य तदावधी, अहंभावो दयाभावो बोधस्य परमावधी, लीनवृत्तेरनुत्पत्तिर्मर्यादो परतेस्तु सा. त्याचा संधी विग्रह पदच्छेद काय दिलाय? वासनानुदय भोग्ये वैराग्यस्य तदा अवधी, अहंभावोदया भाव बोधस्य परमावधी, लीनवृत्ति अनुत्पत्ति मर्यादा उपरते तु सा. सा स्त्रीलिंगी शब्द, उपरती. काय अर्थ आहे की पुष्पमाला, चंदन, वनितादी बाह्य, आता हे त्यांनी कंसात इथे दिलेलं आहे.
आपण आपले विषय तिथे घालून घ्यायचे. कारण काय असतं, हे असलं वाचलं ना की आपण लगेच गाडी घसरते आपली, की याचा माझ्याशी काही संबंध नाही. थांबा, ह्याच्याशी नसेल. माझ्या अनेक स्वतःच्या यादी आहे ना, पण पुष्पमाला चंदन याचं आता हे जुन्या काळातलं उदाहरण आहे. आपण आपल्या इथे घालून घ्यायचं काय, ऑफिसमध्ये कार्यालयात असलेल्या आपल्या अपेक्षा, प्रमोशनच्या, एखादी महागडी गाडी घ्यायचं माझं स्वप्न, घर घेण्याचं स्वप्न इत्यादी, जे काय आपली यादी असेल ती घालायची. मग पुढे वाचायचं की भोग्य पदार्थांच्या ठायी जेव्हा संकल्प मात्रानेही संस्कार उगवणार नाही. आता काय सांगणं सुरू आहे लक्षात ठेवायचं हं. परमावधी सांगतात आहेत, चरम अवधी सांगतात आहेत, कमाल मर्यादा सांगतात आहेत, की वैराग्याची कमाल मर्यादा किती गाठता येऊ शकते, म्हणजे गाठावी लागते. कारण त्याच्याशिवाय फल नाही. मगाशीच बोललो आपण, कारण जर पूर्ण नसेल तर फलही पूर्ण नाही आहे. त्या भोग्य पदार्थांच्या ठायी संकल्प मात्रानेही संस्कार उगवणार नाही, तेव्हा वैराग्याची सीमा झाली असे समजावे. आणि देहादी अनात्म वस्तूंच्या ठायी, देहादी, देह आणि देहसंबंधित अनात्म वस्तू, मी आणि माझे, यांच्या ठायी जेव्हा आत्मबुद्धी रूप, म्हणजे इथे आत्मबुद्धी म्हणजे ते मी आहे असा अर्थ बरं का. देहाला मी समजणं म्हणजे देहात्मबुद्धी उदाहरणार्थ, त्यांच्या ठायी आत्मबुद्धीरूप अहंकाराचा उदय होणार नाही, तेव्हा काय समजायचं, ज्ञानाची उत्कृष्ट मर्यादा झाली म्हणून समजायचं. मगाशी मी म्हणालो की एक सुंदर मेजरिंग स्केल आता आचार्य आपल्याला देणार आहेत. कारण पुन्हा मी मध्ये मध्ये थांबतोय अर्थ वाचताना, वाचून घेऊया, पुढे बोलतो. नाही तर अहंकाराचा उदय होणार नाही तेव्हा ज्ञानाची उत्कृष्ट मर्यादा झाली म्हणून समजावे. आणि तसेच ब्रह्माच्या ठिकाणी लीन झालेल्या चित्तवृत्तीची पुन्हा उत्पत्ती न होणे, देहादी नामरूपात्मक अनात्म जगाच्या ठिकाणी सत्यत्वाची बुद्धी न होणे, ती उपरतीची मर्यादा जाणावी. थोडक्यात काय सांगितलं पुन्हा, वैराग्य, ज्ञान व उपरती यांच्या मर्यादा सांगितल्या. ज्ञानाची उत्कृष्ट मर्यादा झाली म्हणून समजावे. कधी, देहादी अनात्म वस्तूंच्या ठाई आत्मबुद्धी, आत्मबुद्धीरूप अहंकाराचा उदय होणार नाही. म्हणून जसं मी मगाशी म्हणालो की मी खूप ज्ञानी आहे असं मला वाटतं, अखंड वाटत राहतं, मी प्रश्नच नाही. ज्ञानी म्हटल्यानंतर माझंच नाव आलं पाहिजे पहिले. बरं, लोकांनी म्हणावं की न म्हणावा भाग वेगळा, पण मला वाटत राहतं ना मी ज्ञानी आहे. ते कमाल मर्यादा दिलेली आहे की मी देह, मी आणि माझं याच्या संबंधी यत्किंचितही अहंकार उदयाला येत नाही. आणि अहंकार पुन्हा याचा अर्थ इथे आत्मबुद्धी असा आहे. देहाचा अहंकार याचा अर्थ मी देह आहे. एक वेळ साधनेने म्हणा, आपली पारमार्थिक प्रगती झाली म्हणून म्हणा, देह माझा, आता प्रगतीचे टप्पे असतात, तो विषय वेगळा आहे पुन्हा. पण देहाचं काय म्हणूया, मिरवणं, नटणं, मुरडणं, हे सगळे प्रकार, सजवणं, हे सगळे प्रकार कमी झालेले असले, शक्यता आहे त्याची तीव्रता कमी होऊ शकते, पण मी देह आहे हे दृढ आहेच अजून. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानाची उत्कृष्ट मर्यादा झालेली नाही आहे. मी त्याच्यात रमत नसेल, मी थोडेसे प्रगतीचे काही मुद्दे मांडतोय, रमत नसेन मी, जसं मगाशी म्हणालो, मिरवत नसेन, इथपर्यंत प्रगती झाली असू शकते, पण देह आहे मी असं वाटतच राहतंय अजून. अत्यंत दृढ असणारा असा तो अहंकार आहे, मी देह आहे. आणि देह याचा अर्थ त्यात सगळं काही आलं, स्थूल सूक्ष्म कारण, महाकारण.
हे जेव्हा वाटत नाही तेव्हा काय म्हणतात आहे आचार्य, ज्ञानाची उत्कृष्ट मर्यादा झाली आणि सर्वात शेवटी लीन झालेली चित्तवृत्ती पुन्हा उत्पन्न न होणं. आणि उत्पन्न न होणं म्हणजे कोणती चित्तवृत्ती? तर पुन्हा तेच देहादी नामरूपात्मक अनात्म जगताच्या ठिकाणी सत्यत्वाची बुद्धी न होणं, प्रशांत, निर्विकार. थोडक्यामध्ये वैराग्य, ज्ञान म्हणजे बोध आणि उपरती, हे जेव्हा दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय होतात. परमपूज्य काकाने दिलेले शब्द आहेत आपल्याला हे छान. काय? दृढ झालेलं पाहिजे. काय? वैराग्य. बोध म्हणजे ज्ञान, उपरती, दृढ, अपरोक्ष, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला असला पाहिजे आणि अपरिवर्तनीय, पुन्हा ज्याच्यामध्ये कधी बदलच होत नाही. आणि हेच इथे सांगण्यात आलेलं आहे, कमाल मर्यादा. तेव्हा त्याची परमसीमा गाठलेली आहे असा अर्थ होतो. दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष. पर याचा दुसरा अर्थही, याचा दुसरा अर्थ असाही त्याच्यामुळे होतो. काय? की या तीन गोष्टींच्या प्राप्तीची अशा वेगवेगळ्या पातळ्या असू शकतात. कारण जेव्हा कमाल मर्यादा सांगितली जाते, शुद्ध मराठीत बोलूया थोडंसं, दिस इज नॉट अ बायनरी अफेअर, 1 और 0. का? कारण हा प्रवास आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? प्रगतीचे टप्पे आहेत. आणि म्हणून तर कमाल मर्यादा सांगितली ना, की जायचं कुठपर्यंत आहे, मध्येच थांबू नका. आपल्याला असं वाटू शकतं की इथपर्यंत आलो म्हणजे झालं काम आता. आणि म्हणून मी मगाशी मेजरिंग स्केल असा शब्द वापरला, की कुठपर्यंत आपल्याला जायचं आहे. नॉर्थ स्टार काय आहे? जसं मागे आपण एकदा वैराग्याविषयी, तीव्र वैराग्य, तीव्रतर वैराग्य, तीव्रतम वैराग्य असा विचार केला होता. आणि त्याची लक्षणे सुद्धा बघितली होती. त्याच्याचसाठी की वैराग्यामध्ये मी किती विरक्त आहे, किती वैराग्य संपन्न आहे, माझं वैराग्य तीव्र आहे का तीव्रतर आहे का तीव्रतम आहे, असू शकतं. म्हणजे थोडक्यात प्रगतीचे टप्पे असू शकतात. तसंच ज्ञान आणि उपरती, त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा बदल होणार नाही अशा पद्धतीने ते दृढ व्हावं लागतं, अपरोक्ष व्हावं लागतं, अपरिवर्तनीय व्हावं लागतं. एखाद्या वेळेस आत्मस्वरूपाची झलक ज्याला म्हणतात ती मिळू शकते, पण ती मिळाली याचा अर्थ काम झालेलं अजून नाही. कारण आपली बुद्धी अत्यंत स्खलनशील आहे. त्या वासना इतक्या सहजासहजी थोडीच निवृत्त होतात. ते अगेन ओव्हर पॉवर. म्हणून हे शब्द खूप महत्वाचे आहेत, दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय. पुन्हा बदल झाला व्हायला नको ह्या दृष्टीनेच परमपूज्य काका काय सांगतात, रोज आत्मवारी करावी. का बरं सांगतात? तेवढ्याचसाठी. त्या आत्मवारीचा अखंड संस्कार करत राहायचा आहे. का? कारण अजून कमाल मर्यादा गाठायची आहे. ती गाठेस्तोवर हे करत राहायचं आहे. कारण इथे जसं म्हटलेलं आहे की भोग्य पदार्थांच्या ठाई संकल्प मात्रानेही संस्कार उगवत नाही. तेव्हा वैराग्याची सीमा आहे. म्हणून तर माऊली म्हणते काय, की संकल्परूपी किडाळाचा दोष गेल्यावर काय आहे? ब्रह्मत्व प्राप्ती आहे. जैसा किडाळाचा दोष जाय. संकल्परूपी किडाळ, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. कारण का? आता संकल्प कामनेचं मूळ आहे. भगवद्गीतेमध्ये सुंदर श्लोक आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, विहाय कामान्य सर्वान पुमां शरति निस्पृह निर्ममो निरहंकार सशांतीमध्ये गच्छती. विहाय कामान्य सर्वान पुमां शरति निस्पृह, 3 लक्षणं सांगितले त्याच्यामध्ये. भगवंत ब्रह्मज्ञानाचं वर्णन करतात आहेत.
ब्रह्मनिष्ठ जो आहे, ज्ञानी जो आहे, जीवनमुक्त आहे, त्याचं वर्णन करतात आहेत. 3 लक्षणं वापरलेत भगवंतांनी, सांगितलेत काय? निर्मम. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं, वैराग्याची सीमा. वैराग्याची सीमा. निर्मम. निर्मम कोणाला म्हणतात? की देह जीवन चालवण्यासाठी आवश्यक असलेला जो परिग्रह असतो. परिग्रह म्हणजे आवश्यक वस्तूंचा संग्रह, पदार्थ संग्रह. आता उदाहरणार्थ आपण प्रापंचिक आहोत. सातत्याने आपण हे पाहतो आहे की आचार्यांच्या समोर बसलेला शिष्य किंवा आचार्य ज्या दृष्टीने मार्गदर्शन करतात आहे, जे साधनं आपल्याला सुचवत आहेत, ते आपल्याला लावून घ्यायची आहेत. का? कारण ते संन्याशासाठी सुरू आहे. आपण संन्याशी नाही. त्यामुळे संन्याशाचा जो परिग्रह असतो तो अगदीच अगदीच कमी. किती कमी आता ते बोलण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण प्रापंचिक म्हटलं की संग्रह आला की नाही? आला. कारण गृहस्थाश्रमाचं ते आहे, लक्षणच आहे. गृहस्थाश्रम म्हटलं की आलं, प्रपंच आला. बायका, मुलं, नवरा, घर, नोकरी, व्यवसाय. पण हा जो परिग्रह देहजीवन चालवण्यासाठी आवश्यक असलेला, गृहस्थाश्रमी म्हणून, त्याच्या ठिकाणी अजिबात मी आणि माझं असा यत्किंचितही ज्याचा भाव शिल्लक नाही, असा भाव रहित जो, तो निर्मम. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. माऊली याच अर्थाने म्हणते. आपल्याला संन्यास म्हटलं की पहिले भगवे कपडेच आठवतात. ते त्याचं बाह्य रूप आहे, बाह्य रंग आहे. खरा संन्यासी कोण? ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे, मी आणि माझे ऐसी आठवण. मग हेच परमपूज्य गोंदवलेकर महाराजांसारखे संत अगदी सोप्या शब्दात सांगतात की हे माझं नाही, हे भगवंताच आहे. घर राहणारच आहे, टॅक्स मलाच भरायचा आहे, घराची देखभाल मलाच करायची आहे, पण मी भगवंताच्या घरात राहतो. कसं वाटली कल्पना? काही बिघडलं का? काहीच बिघडलं नाही. घर माझंच राहणार आहे, त्याच घरात राहायचं आहे. पण घर माझं नाही, भगवंताचं घर. त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी दिलं आहे, तोपर्यंत राहायचं आहे. म्हणजे या घरात हे जे वाक्य बोललो मी, थांबलो याच्यासाठी की हे 4 भिंतींच्या घराबद्दल मी जसं बोलतोय तसंच ते याही घराला लागू पडतं. दिलाय तोपर्यंत राहायचं आहे. त्याला म्हणायचं निर्मम. वैराग्याची सीमा आहे. पुढे म्हणतात निरहंकार. निरहंकार म्हणजे पुन्हा आत्ताच्या श्लोकाच्या संदर्भात आपण त्याला ज्ञानाची सीमा म्हणू शकतो. कारण देह आणि देहासंबंधी आत्माभिमान रहित जो झालेला आहे. पुन्हा आत्माभिमान, मगाशीच आपण शब्द बघितला. आत्माभिमान म्हणजे ते मी आहे, देह मी आहे, मन मी आहे, बुद्धी मी आहे, इत्यादी 5ही कोश मी आहे, अशी भावना नसलेला, रहित झालेला निरहंकार. म्हणजे निरहंकार म्हणजे अहंकार नसलेला. आता आपल्याला स्थूल अहंकार सगळे कळतात व्यवहारातले, ते तर आहेतच, ते तर खूप मागे टाकले आहेत आपण आता. पण देहाशी संबंधित आणि देह, म्हणून देह आणि देहसंबंधी असा जो आहे, त्याला काय म्हणायचं? ज्यांनी ती ज्ञानाची सीमा गाठलेली आहे, निरहंकार. पुढे भगवंत म्हणतात निस्पृह. उपरतीची सीमा आहे, स्पृहारहित, निस्पृह. म्हणजे देह जीवनामध्ये सुद्धा ज्याची लालसा शिल्लक आता नाही, कुठल्याच प्रकारची बाह्य प्रवृत्ती नाही. एक प्रारब्धवशात आवडीनिवडी शिल्लक असू शकतात, पण आग्रह कशाचाच नाही. अच्छा, आज जेवायला ही भाजी केली का? हरकत नाही, रामकृष्ण हरी. आज भाजी नाही आहे, फक्त वरण भात, रामकृष्ण हरी. प्रापंचिक जीवनमुक्ताबद्दल बोलणं सुरू आहे. असतो, संसारात असतो, पण त्याच्या संसार अजिबात नाही, प्रशांत.
कशानेच त्याची शांती आता ढळू शकत नाही. कारण तो निस्पृह झालेला आहे, निरहंकारी आहे, निस्पृह आहे, निर्मम आहे. निर्ममो निरहंकार स शांतीमध्ये गच्छती. दुसरा अध्याय आपण बघतोय, त्यातला श्लोक अगदी ह्याच गोष्टी किंवा ही कमाल मर्यादा जी आचार्यांनी 426 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितली, अगदी तेच वर्णन कोण करत आहे? भगवान गोपालकृष्ण. आणि दुसऱ्या अध्यायात का केलेलं आहे? आपल्याला माहिती आहे दुसऱ्या अध्यायाचा विषय काय आहे. सीमा गाठलेली आहे तिथे. म्हणून निर्मम, निरहंकार, निस्पृह छान अगदी इथे लागू पडतात. वैराग्य, ज्ञान, उपरती याला कुठल्याही प्रकारची बाह्य प्रवृत्तीचं तिथे प्रदर्शनच नाही. आता केवळ प्रारब्ध ओढतं आहे. प्रारब्धवशात जीवन सुरू आहे. आणि प्रारब्ध आपल्याला माहिती आहे, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर एका क्षणात आपलं सर्व संचित भस्म होऊन जातं. का होतं? किती तर्कशुद्ध तो विचार आहे. आत्ताचा आपला तो विषय नाही. पण संचित जरी जळून भस्म झालं, त्यामुळे त्या महात्म्याला पुढचा जन्म जरी नसला तरी हा जन्म जो सुरू झालेला आहे प्रारब्धवशामध्ये, आणि प्रारब्ध नेहमी देहाला धरून असतं असा नियम आहे, त्या प्रारब्धाप्रमाणे त्याचं जीवन चालू राहतं. प्रारब्धामध्ये तो जनक राजा असू शकतो, किंवा प्रारब्धामध्ये तो आम्ही सदैव सुडके तो चोर आम्हा धाके असं आपल्या गरिबीचं वर्णन करणारे ते तुकाराम महाराज असू शकतात, किंवा प्रारब्धवशात ते गृहस्थाश्रमी असलेले एकनाथ महाराज असू शकतात, किंवा ते प्रारब्धवशात आचार्य शंकराचार्य असू शकतात, ज्ञानेश्वर महाराज असू शकतात, इत्यादी समर्थ रामदास स्वामी असू शकतात. आणि म्हणून या संतांच्या बाह्य कार्यामध्ये जो आपल्याला फरक दिसतो, समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज समकालीन संत आहेत, पण कार्यामध्ये किती फरक आहे. अवताराचं कारण वेगळं आहे. पण निर्मम, निरहंकार आणि निस्पृह ही जी कमाल मर्यादा आहे, या बाबतीत ही घेतलेली मी सगळी नावं सगळे जण सारखे आहेत. साधू दिसती वेगळाले परंतु स्वरूपी मिळाले, ते त्याचं वर्णन आहे. कुठल्याच प्रकारची बाह्य प्रवृत्ती नाही. आणि आता जे कर्म करतायत, जसं समर्थांनी भरपूर कार्य केलं, ते सर्व कोणासाठी चाललंय? समर्थ तर म्हणू शकले असते, मी तर नेहमीच सांगतो, कल्याणाला काय कल्याणा झालं, रे जगाचं कल्याण केलं आपण, दासबोध झाला पूर्ण आपला, शिवथरखडीत बसून आपल्या भाषेत शांत बसू शकले असते की नाही समर्थ. पण दिसतंय त्यांना, कळवळा येतोय समाजामध्ये महाराष्ट्राची तेव्हा काय परिस्थिती होती. इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला मदत करण्यासाठी किती प्रचंड कार्य समर्थांनी केलेलं आहे, सगळं आपल्याला माहिती आहे. मुद्दा, इतकं कार्य होऊ शकतं ज्ञानानंतर सुद्धा, पण तो पण खूप महत्त्वाचा आहे. बाह्य प्रवृत्ती असलेलं ते कर्म नाही, स्वतःसाठी ते कर्म नाही. तो लोकसंग्रह एखाद्या महात्म्याच्या जीवनात असेल, दुसऱ्याच्या नसेल, असा काही नियम नाही, तो असलाच पाहिजे, पण तो असू शकतो. एवढं सांगायचं होतं, त्याच्यासाठी थोडंसं हा विषय लांबवला, कारण गैरसमज आपले होऊ नयेत त्याच्यासाठी. आता पुढचा जो श्लोक आहे 427 क्रमांकाचा, या श्लोकापासून नवीन विषयाला प्रारंभ होतोय. कारण आत्ताचा आपला जो गट सुरू होता आत्तापर्यंत, त्याचा विषय काय होता? तर जीवनमुक्तीचं फल. आता जीवनमुक्तीचं फल सांगून झाल्यानंतर साहजिकच असं फल प्राप्त झालेल्या जीवनमुक्ताची लक्षणं काय आहेत, यूज केसेस, आजच्या भाषेमध्ये इंडस्ट्रियल टर्म, त्याचं वर्णन आता आचार्य आपल्यासमोर करणार आहेत. श्लोक क्रमांक 427 ते 446, इतका मोठा तो गट आहे श्लोकांचा. या गटामध्ये आता आचार्य
त्या जीवनमुक्ताची लक्षणं काय आहेत हे सांगणार आहेत. आधी काय सांगून झालं, जीवनमुक्तीचं फल काय आहे. जसं ते कीर्तनामध्ये असतं ना, नारदीय कीर्तनामध्ये दोन भाग असतात, आपल्याला माहिती आहे. एकाला निरूपण म्हणतात पहिल्या भागाला, आणि दुसऱ्याला आख्यान म्हणतात. निरूपणामध्ये एखादा संतांचा अभंग, एखादी ओवी, एखादा श्लोक असं घेतलं जातं, त्याचं निरूपण केलं जातं, तत्वचिंतन केलं जातं. आणि मग ते जे तत्व, ते जे सिद्धांत निरूपणामध्ये आलेले आहेत, तसं जगलेला एखादा महात्मा, एखादा संत, त्यांची कथा दुसऱ्या भागातमध्ये म्हणजे आख्यानामध्ये घेतली जाते. अगदी त्याप्रमाणे आचार्यांनी पहिले जीवनमुक्तीचं फल सांगितलं, आणि आता त्याची लक्षणं सांगतात आहेत. अर्थातच हे कीर्तन नसल्यामुळे अशा महात्म्याची गोष्ट नाही आहे ती, पण त्याची लक्षणं आहेत. असा एक सुंदर विषय आपल्यासमोर येतोय. तसं अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांकडून सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश ग्रहण केल्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने काय केलं, अगदी उत्सुकतेने हाच तर प्रश्न विचारला भगवंतांना. सगळं सांख्य तत्वज्ञान, अशोचानन्व शोचस्तम प्रज्ञा वादांश भाषसे, इथपासून जे सुरू झालं, कारण त्याला जो विषाद झाला होता, मोह झाला होता पहिल्या अध्यायात, त्याच्यानंतर भगवंतांनी भराभर तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. ते सगळं ऐकल्यानंतर अतिशय उत्सुकतेने अर्जुनाने विचारलं, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, स्थितदिः किं प्रभाषेत किं किमासीत व्रजेत किम. स्थितप्रज्ञस्य का भाषा. भगवद्गीतेला शब्द स्थितप्रज्ञ आहे. आपला शब्द सुरू आहे जीवनमुक्त, ज्ञानी, महात्मा, एकच. समाधीस्तस्य केशव, की अखंड समाधीचा आनंद भोगणाऱ्या स्थितप्रज्ञाची म्हणजे ज्ञानाची लक्षणं काय आहेत. कोणती आहेत त्याची लक्षणं, तो काय बोलतो, किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम, तो कसा असतो, कसा चालतो, इत्यादी असा प्रश्न अर्जुनाने सुद्धा विचारलेला आहे. जणू काही कदाचित त्या शिष्याच्या मनात हा प्रश्न आला असेल, आचार्यांनी तो जाणला असेल, म्हणून त्यांनी आता लक्षणं सांगायला सुरुवात केली, की असा जो स्थितप्रज्ञ असतो, असा जो ज्ञानी असतो, जीवनमुक्त असतो, त्याची लक्षणं काय आहेत ते आता आचार्य प्रतिपादन करणार आहेत या गटामध्ये. त्यातला हा पहिला श्लोक 427 क्रमांकाचा, तो मी वाचतो. ब्रह्माकारतया सदा स्थिततया निर्मुक्तिबाह्यार्थधीः अन्योवेदित भोग्य भोग कलनो निद्रा लुवत निद्रालुवत बालवत स्वप्नालोकित लोकवत जगदिदम पश्यन् कच्चिल्लब्ध धीरास्ते कश्चिदंत कश्चिदनंत पुण्यफल भुग्धन्य समान्यो भुवी. पुन्हा एकदा काय विषय, जीवनमुक्ताचं लक्षण आचार्य करतात आहे. ब्रह्माकार तया सदा पदच्छेद आहे, स्थिततया निर्मुक्त बाह्यार्थधी अन्यावेदित भोग्य भोगकलन निद्रालुवत बालवत स्वप्नालोकित लोकवत जगत इदम पश्यन् क्वचित लब्धधी आस्ते कश्चित अनंत पुण्यफल भुक धन्य सह मान्य भुवी. भुवी काय अर्थ आहे, ब्रह्माकार तया सदा, ब्रह्मरूपाने सर्व काळ राहिल्याने. एक एक शब्द महत्वाचा आहे बरं. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव, अखंड समाधीचा आनंद भोगणाऱ्या. म्हणजे हा श्लोक म्हणा, भगवद्गीतेतला म्हणा, किंवा इथला हा श्लोक म्हणा, आपल्याला एक गोष्ट अप्रत्यक्षरित्या खूप छान सांगतोय. जर आपल्याला तो बारकावा लक्षात आला नाही तर, अखंड समाधी म्हणजे आपल्याला जी समाधी म्हटल्यानंतर मांडी घालून डोळे मिटून कुठल्या तरी गुहेमध्ये आणि कोपऱ्यामध्ये आणि देवघरात, अशी इथे कल्पना नाही. कारण पुढे जे वर्णन आहे ते सगळं
जो ताटस्थ या नाम समाधी, असं जे एकनाथ महाराज म्हणतात, त्या समाधीचं इथे वर्णन नाही. तर समाधीचा आनंद अखंड भोगणारा म्हटलेला आहे. अखंड म्हणजे काय? यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, हे त्याचं वर्णन आहे. अर्जुना देऊनी समाधी सवेची घातला महायुद्धी, एकनाथ महाराज म्हणतात. त्या समाधीचं वर्णन सुरू आहे की अरे, ज्या समाधीत युद्ध सुद्धा करता येतं. अर्जुना देऊनी महासमाधी सवेची घातला महायुद्धी, युद्धापासून पळून जाऊ दिलं नाही. म्हणून ब्रह्मरूपाने सर्व काळ राहिलेल्या, हा शब्द महत्वाचा आहे, राहिल्याने काय होतं? शब्दादी बाह्य विषयांपासून ज्याची बुद्धी निवृत्त झाली आहे असा. निर्मुक्त बाह्यार्थ धी, धी म्हणजे बुद्धी. मग अशीचाच विषय की बाह्य प्रवृत्तीने तो कर्म कुठला करत नाही. आणि भगवंतानी भगवद्गीतेत अर्जुनाला, हीच तर मार्मिक त्या भगवद्गीतेची आपल्याला कळलं पाहिजे, की इतकं सगळं स्थितप्रज्ञाचं लक्षण केलेलं, पण तस्माद युज्यस्व हे ध्रुवपद सोडलेलं नाही आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, कर्म करायचं आहे अर्जुना, तुला युद्ध करायचं आहे, तुला ते हवं आहे का नको आहे हा विषयच नाही आहे. ते काय आहे? तुझं कर्तव्य आहे. या क्षणी क्षत्रिय म्हणून धर्मयुद्ध तुझ्या दाराशी येऊन उभं ठाकलेलं आहे. आपल्यासाठी हे तत्वज्ञान फार महत्वाचं आहे, आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांसाठी. त्यामुळे बाह्य प्रवृत्ती हा वेगळा विषय आणि बाह्य कर्म हा वेगळा विषय. पुन्हा एकदा, पण इथे म्हटलंय की ब्रह्मरूपाने सर्व काळ राहिल्याने शब्दादी बाह्य विषयांपासून ज्याची बुद्धी निवृत्त झाली आहे असा. मग अशी आपण बघितलंच होतं, निर्मम, निरहंकार इत्यादी. पुढे आचार्य वर्णन करतात आहे की झोपेत असलेल्या मनुष्याप्रमाणे किंवा मुलाप्रमाणे शिष्यादी इतरांनी अर्पण केलेल्या भक्ष्यभोज्यादी भोग्य पदार्थांच्या ठिकाणी ज्याची प्रवृत्ती होते असा. थोडंसं अन्वय लावताना अशी थोडीशी गुंतागुंतीची मांडणी होते, पण सांगणं काय सुरू आहे की झोपेत असलेला मनुष्य म्हणा किंवा लहान मूल असतं एखादं, लहान मूल असतं, ते काय करतं? आईने जे दिलं ते भक्ष्य करतं, ग्रहण करतं अन्न. त्याला स्वतःचं मागणं किंवा त्याची स्वतःच्या इच्छा अजून निर्माण व्हायच्या असतात, आवडीनिवडी शुद्ध मराठीत डेव्हलप व्हायच्या असतात. कळत नसतं त्याला काय खावं काय खाऊ नये इत्यादी. म्हणून इथे आचार्यांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिला आहे की त्या मुलाप्रमाणे इतरांनी अर्पण केलेल्या भोग्य पदार्थांच्या ठिकाणी ज्याची प्रवृत्ती होते, म्हणजे थोडक्यात इतरांनी जे काही दिलं असेल ते तो ग्रहण करतो. मग अशी आपण वर्णन करून झालं त्याचं काय, हे आहे का रामकृष्ण हरी, ते आहे का रामकृष्ण हरी. आणि आठवलं म्हणून सांगतो, ही अवस्था प्राप्त होईस्तोवर काय करायचं ते तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे. राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेवीला उपवासी. राम म्हणे करिता धंदा वगैरे पूर्ण अभंग आपल्याला पाठ आहे. मुद्दा हे आपल्यासाठी साधन आहे, आपल्यासाठी साधन आहे. ते जमेस्तोवर. पण ज्याला जमलेलं आहे, ज्याने कमाल मर्यादा गाठलेली आहे, त्याचं वर्णन चाललं आहे की तो काय करतो? जे दिलं आहे भोग्य पदार्थ ते ग्रहण करतो. पुढे म्हणतात स्वप्नात पाहिलेल्या पदार्थांप्रमाणे ह्या जगाला तो पाहत असतो. स्वाभाविक आहे, प्रातिभासिक सत्ता. शास्त्रीय शब्द ज्याला प्रातिभासिक सत्ता आहे. मगाशी आपण दृढ मिथ्यात्व निश्चय असा शब्द वापरला, आपण त्याला बाध हा शब्द वापरला. कारण आपल्यासारख्यांची सोय लावण्यासाठी तिसरी सत्ता मानलेली आहे, व्यावहारिक सत्ता. पण अगदी काटेकोर शास्त्रीय विचार केला तर दोनच सत्ता आहेत, एक पारमार्थिक आणि दुसरी प्रातिभासिक. स्वप्न जसं प्रातिभासिक सत्तेतलं असतं, तसं जागृती ही तितकीच, तेवढीच प्रातिभासिक आहे. हा विचार आपण विवेक चूडामणीमध्येच केलेला आहे. पण माझं अजून स्वप्न सुरू असल्यामुळे जागृती नावाचं माझ्यासाठी व्यावहारिक सत्ता. पण हा जो ज्ञानी आहे तो कसा पाहतो जगाकडे? स्वप्नात पाहिलेल्या पदार्थांप्रमाणे. स्वप्नातील एखाद्या पदार्थाविषयी जागृतीच जशी स्मृती होते तद्वत.
एखाद्या विषय संबंधाने ज्याची बुद्धी उदय पावते असा. मी जसं म्हणालो प्रारब्धवशात होऊ शकतं. आता परमपूज्य काका नेहमी उदाहरण देतात. गोंंदवलेकर महाराजांना पिठलं भाकरी आवडायची, गजानन महाराजांना आवडायची. याचा अर्थ काय त्यांची वासना शिल्लक होती असं नाही. ते इथे येत आहे आपल्यासमोर. एखाद्या विषयासंबंधी त्यांची बुद्धी जर उदय पावली तर ती कशी पावते. जसं ते मनुष्य या पातळीवरती ज्या काही गोष्टी असतात, काहीतरी खायचंच आहे असं परमपूज्य काका म्हणतात, पिठलं भाकरी. पण ती मिळाली नाही म्हणून ते विकारी होत नाहीत, हा विषय आहे. प्रारब्धवशामध्ये एखादा पदार्थ समोर आला, एखादा विषय समोर आला, तर त्या संबंधी त्याची बुद्धी उदय पावते. पण ती कशी पावते याचं वर्णन आचार्य करतात आहे. जसं स्वप्नातल्या एखाद्या पदार्थाविषयी जशी आपली बुद्धी होते. म्हणजे बुद्धी तर झाली, पण तो विषय प्राप्त झाला काय आणि नाही झाला काय. रामकृष्ण हरी, सुंदर मंत्र परमपूज्य काकांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपल्यासाठी त्याचा उपयोग काय, व्हॉट इज इम्प्लिकेशन. पुन्हा एक प्रापंचिक म्हणून अपेक्षा असणं स्वाभाविक. एखादी अपेक्षा, माझ्या मुलाचं त्याला चांगलं शिक्षण मिळावं, त्याचं जीवन चांगलं असावं, माझ्या मुलीला चांगल्या ठिकाणी तिला चांगलं स्थळ मिळावं, या अपेक्षा प्रापंचिक म्हणून असणार स्वाभाविक आहे. पण ते सर्व प्रयत्न केल्यानंतर जे फळ प्राप्त होतं त्या संबंधी मला रामकृष्ण हरी म्हणता आलं पाहिजे. हे त्याचं आपल्यासाठी असलेलं काय आहे, शुद्ध मराठीत इम्प्लिकेशन आहे, त्याचा परिणाम आहे. आणि पुढे म्हणतात अनंत पुण्यांचे फल काय आहे, जे बोध सुख. अनंत पुण्य लागतं तेव्हा पुढे ज्ञान होतं. म्हणून तर माऊली त्याला काय म्हणते, शुद्ध पुण्य. जे माथे पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य, अनंत जन्मांचं ते पुण्य असतं. तेव्हा पुढे बोधसुख प्राप्त होतं आणि त्याचा जो भोक्ता आहे, म्हणजे हा जो ज्ञानी आहे, जीवनमुक्त आहे, असा शास्त्रार्थ जाणणाऱ्या हजारो पुरुषांमध्ये कोणी एखादाच असतो. कोणी एखादाच असतो शास्त्रार्थ जाणणारा. एकदा स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सांगितलं होतं. छान वाक्य आहे स्वामी विवेकानंदांचं, अगदी याच अर्थाचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, अ लॉट कम टू अंडरस्टँडिंग, फ्यू रिअलाइज. एकच वाक्य आहे. अ लॉट कम टू अंडरस्टँडिंग म्हणजे काय, शास्त्रार्थ जाणणारे हजारो असतात. विवेक चुडामणी म्हणा, विचारसागर म्हणा, पंचदशी म्हणा, ब्रह्मसूत्र म्हणा, भगवद्गीता म्हणा, उपनिषद म्हणा, अगदी उत्कृष्ट व्याख्यान करणारे, प्रवचन करणारे असू शकतात. शास्त्रार्थ सांगावं तर यांनीच असं त्या व्यक्तीलाही वाटतं आणि इतरांनाही वाटतं. पण मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. अ लॉट कम टू अंडरस्टँडिंग, फ्यू रिअलाइज. म्हणून आचार्य म्हणतात आहे अनंत पुण्याचं फल बोध सुख. शास्त्रार्थ जाणणाऱ्या हजारो पुरुषांमध्ये म्हटलेलं आहे, बाकी तर सोडूनच द्या. म्हणून मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, पण यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः अत्यंत महत्वाचं आहे. असा कोणी एखादाच असतो आणि तोच पृथ्वीवर काय होतो, धन्य होतो. आणि तोच पृथ्वीवर काय आहे, मान्य आहे. मागच्याला आपण असं बोललो, मग तो अगदी उत्कृष्ट वाणी त्याची नसेल सुद्धा, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, असा तो महात्मा असतो. आणि भगवंत ज्या अध्यायामध्ये सांगतात मनुष्याणाम सहस्रेषु, त्याच्यातच पुढे काय सांगतात, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. दुर्लभ आहे तो महात्मा, दुर्लभ आहे ज्याला सर्वत्र फक्त वासुदेवाचंच दर्शन आहे. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानी या तुझी. तोच भक्तांचा राजा आहे, तोच ज्ञानी आहे. भक्त आणि ज्ञानी याच्यात फरक नाही. पण वासुदेवच सर्वमिती स महात्मा स दुर्लभा. आणि सगळ्यात महत्वाचं काय, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव.
म्हणून इथे आचार्य म्हणतात आहे की शास्त्रार्थ जाणणारे भरपूर असू शकतात, पण अशा हजारो पुरुषांमध्ये प्रतिती रसाचा वोतला भाव असं ज्याचं अंतःकरण झालं आहे, ज्याने प्रत्यक्ष प्रतिती घेतलेली आहे, काय, हे समस्त ही श्री वासुदेव. उपरतीची कमाल मर्यादा आहे. का म्हणून बाह्य प्रवृत्ती होईल तुम्हीच सांगा. तर सर्वत्र वासुदेवच आहे, मी वासुदेव आहे, सर्वत्र वासुदेवच भरलेला आहे, ते विषयाची इच्छा कशी शक्य आहे? आणि हेच तर त्याचं लक्षण म्हणून आचार्य आपल्यासमोर सांगतात आहे की अनंत पुण्याचं फल त्याचं असतं, त्याला बोधसुख प्राप्त होतं. अशा हजारो शास्त्रार्थ जाणणाऱ्या हजारो पुरुषांमध्ये असा एखादा त्या काय म्हणे आनंदाचा भोग घेणारा तो भोगता, म्हणजे आनंद रूप झालेला साध्या भाषेत. आणि तो पृथ्वीवरती धन्य आहे, मान्य आहे. अनंत पुण्य फलभुक धन्य सह मान्य भुवी, इथपर्यंत आचार्य बोलतात आहे. पृथ्वीवरती तोच धन्य आहे, तोच मान्य आहे. आणि भगवंत सुद्धा तेच म्हणतात आहे, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अतिशय दुर्लभ आहे असा महात्मा. असा हा 427 क्रमांकाचा श्लोक, ज्याच्यामध्ये जीवनमुक्ताची लक्षणं सांगायला आता आचार्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, हे नेहमी सांगितलं जातं सुद्धा, की जी जीवनमुक्ताची लक्षणं असतात ती माझ्यासाठी साधक म्हणून साधनं असतात. याचं स्मरण आणि या स्मरणासह आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि हा 427 क्रमांकाचा श्लोक पूर्ण करून आपण आज इथे थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप धन्यवाद महेश दादा. पुन्हा एकदा तुम्हाला एकदा साष्टांग नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता. आज वेळ आहे ना प्रश्नांना? देऊ शकतो एखाद दोन गोष्टी. तुम्ही म्हणालात तसे हे सगळे सिद्धांचे लक्षण आपल्यासाठी साधन आहेत, त्यामुळे प्रत्येक एक एक चरण अभ्यासलं पाहिजे. हो, प्रश्नच त्याच्या नाही. साधनाभिमुख विचार केला पाहिजे नक्कीच. गट खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. हम्म. तसं मागच्याला एक गृहपाठ आपण बघितला, तसा हाही एक छान गृहपाठ आहे की लक्षणं लिहून काढायची. कारण काय आहे की ती माझ्यासाठी काय होतात शुद्ध मराठीत ॲक्शन आयटम्स. येस. आणि अखंड सावध राहायचं की हे मला जमतंय की नाही, कितपत हम्म. जमतं. साधकाचा बायोडेटा. हम्म. कॅरेक्टरिस्टिक्स. थांबूया. ठीक आहे, चालेल. मी शेवटचा श्लोक घेतो. पुन्हा तुम्हाला नमस्कार. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांचे मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.